मूळची सांगलीची गायत्री रेळेकरनं विद्यापीठच्या भूगोल अधिविभागात पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला होता। 4 दिवसांची सुट्टी घेऊन ती सांगलीहून सोमवारी पुन्हा वसतिगृहात परतली होती। विद्यापीठात पोहोचल्यानंतर तिनं वडिलांशी संपर्क साधत मी सुखरूप पोहोचले असं सांगितलं आणि त्यानंतर तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली। मात्र तत्पूर्वी ती फोनवरून कुणाशी तरी बोलताना रडत होती। तिनं स्वतःचं जीवन संपवण्यापूर्वी शेवटचा 10 सेकंदाचा एक कॉल केलाय। राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन सरगर यांनी गायत्रीनं हा कॉल कुणाला केला होता याचा तपास सुरू असल्याचं सांगितलंय। राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत काल दिनांक 11/8/2025 रोजी शिवाजी युनिव्हर्सिटीमधील लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली। त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टाफसह रवाना झालो असता। मयत मुलीचं नाव आहे गायत्री पंढरीनाथ रेळेकर, वय वर्ष 21, राहणार मुक्काम पोस्ट सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सदर मुलगी ही MSc फर्स्ट इयरला जिओग्राफी करिता ॲडमिशन घेतलं होतं 1 महिन्यापूर्वी तिनं, आणि ती 8 ते 11 अशी ती 4 दिवस रजेवर गेली होती ती, आणि कालच ती रजेवरून परत हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती। दाखल झाल्यानंतर ती दुपारी ती कुणाशी तर फोनवर बोलता असतानाच ती रडत होती असं तिथल्या शेजारी मुलीने सांगितलं, आणि त्याच्यानंतर ती एकदम तिने आतने कडी लावून घेतली आणि स्वतःच्या ओढणीने गळफास लावला पंख्याला आणि तिने आत्महत्या केली। तिचा प्राथमिक तपास चालू आहे। ते प्रत्येक अँगलने आमचा तपास चालू आहे। काय आत्महत्येचं नक्की कारण काय आहे त्याचा शोध घेऊन त्याच्या पुढच्या डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ। विद्यापीठातील वसतिगृहात घडलेल्या या घटनेनंतर मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वसतिगृहातील रेक्टरने मुलींशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय।